गणेश भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। गणपती बाप्पा या मृत्यू लोकांमध्ये ज्या दिवशी आले ना, तो दिवस म्हणजे चतुर्थीचा दिवस आहे. चतुर्थीच्या दिवशी भगवान परमात्मा, चतुर्थी तिथी होती शुद्ध पक्षातली, आणि त्या दिवशी भगवान परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये आले. म्हणून भगवान शिव परमात्म्याने आशीर्वचन दिलं की या दिवशी म्हणजे या चतुर्थीच्या दिवशी जो गणेशचं व्रत करेल त्याला कोणत्याही गोष्टीची कधीच कमतरता भासणार नाही. धन धान्य आरोग्य याने तो त्याच्या ठिकाणी संपन्नता असणार आहे. म्हणून चतुर्थीचं व्रत हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या चतुर्थीच्या व्रतात आपण या ठिकाणी इतिहास पाहणार आहोत. गणेशजीला त्या ठिकाणी जिवंत करण्यात आलं. पार्वती वाटेने ज्या वेळेला पाहिलं त्याचा क्रोध शांत झाला आणि आलिंगन दिलेलं आहे गणेशजीला. भगवान गणपती बाप्पाला भेटण्याकरता त्या ठिकाणी 33 कोटी देवता आलेले आहेत आणि इथेही महाराज वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वचन भगवान गणेशजीला प्राप्त झालेले आहेत. आणि भगवान शंकराच्या कृपेनं गणपती बाप्पाला आद्य देवता म्हणून मान मिळालेला आहे. आणि असं म्हटलं गेलं की कोणत्याही कार्यामध्ये किंवा देवाच्या पूजेमध्ये अथवा पारमार्थिक कार्य असेल, कोणत्याही कार्याला सुरुवात करत असताना अगोदर गणेशजीची भक्ती केली जावी, गणेशजीचं पूजन केलं जावं आणि मग त्या कार्याला प्रारंभ केला जावा. गणपती बाप्पाच्या पूजनाच्या शिवाय जर कोणतंही कार्य प्रारंभ केलं तर महाराज त्याच्यामध्ये विघ्न येतं. कोणत्याही प्रकारे आपल्या सर्वांना मंत्र माहिती आहे. गणपती बाप्पाचा मंत्र आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. किंवा ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्तजमुभयचार भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम. हाही गणपती बाप्पाचा मंत्र आहे. या मंत्राच्या माध्यमातून गणेशजीचं केलेलं पूजन हे सर्व सिद्धी आणि बुद्धिदायक आहे. विद्यार्थी दशेमध्ये जर विद्यार्थ्यांनी गणेशजीचं पूजन केलं तर विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होते. जो धनार्थी आहे, ज्याला असं वाटतं की आपलं जीवन धनधान्याने समृद्ध पाहिजे, त्याने गणपतीचं पूजन केलं. 1 वर्षाचं चतुर्थीचं व्रत आहे. ते चतुर्थीचं व्रत जर एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये घडलं तर वर्षभर केलेलं जे काही पाप आहे ते पाप सगळं संपुष्टात येतं आणि पाप संपून त्या ठिकाणी पुण्याची प्राप्ती होते. आयुष्यामध्ये धन धान्य सुख समृद्धी अशा प्रकारची वाढत असते. याच्याकरता गणेश चतुर्थीचं व्रत आहे. 1 वर्षाचा कालावधी आहे. या व्रताला प्रारंभ करत असताना महिना हा भाद्रपद निवडायचा आहे. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला हे व्रत प्रारंभ करायचा आहे. आणि 1 वर्षानंतर भाद्रपद शुक्ल पक्ष म्हणजे शुद्ध पक्षाच्या चतुर्थीलाच या व्रताची सांगता करायची आहे. मग हे व्रत करायचे कसं, काय करायचं या चतुर्थीच्या दिवशी? चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं पूजन करत, गणपती बाप्पाच्या नामाचा घोष करत करत त्या दिवशी उपवास धारण करायचा आहे. उपवास शब्दाचा अर्थ मी आपल्याला काल सांगितला. उप अधिक वास म्हणजे उपवास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. मनाने भगवंताच्या जवळ राहणं, मनाने गणपती बाप्पाच्या जवळ राहणं याला खऱ्या अर्थानं उपवास म्हणतात. तुम्ही काय खाता काय पिता याला महत्व नाही, तुमचं मन कुठं आहे या गोष्टीला फार मोठं महत्व आहे. म्हणून भाद्रपद शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला व्रत चालू करायचंय. 1 वर्षाने याच दिवशी या व्रताची सांगता करायची आहे. आणि या पूजेकरता जे साहित्य लागणार आहे ते साहित्य असं आहे, वर्णन करतायत. या साहित्यामध्ये लाल रंगाचं फूल असणं आवश्यक आहे. गणपती बाप्पाला लाल काय आहे, कोणत्याही देवाचं पूजन करत असताना त्या देवतेच्या आवडी निवडीचा थोडासा विचार केला पाहिजे. कोणत्या देवाला काय आवडतं, कोणाला काय आवडत नाही या गोष्टीचा जर विचार केला तर ते व्रत हे निश्चित फलद्रूप होत असतं. म्हणून गणपती बाप्पा या व्रताच्या दिवशी गणेशजीला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू भगवंताला दान करायचे, भगवंताच्या पूजेमध्ये वापरायचे. त्याच्यामध्ये पहिलं असेल तर ते पुष्प म्हणजे लाल रंगाचं जे पुष्प आहे त्या लाल रंगाच्या फुलाने गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन गणपती बाप्पाला आवडणारा सगळ्यात महत्वाचा पदार्थ जर कोणता असेल तर तो म्हणजे दुर्वा आहे. दुर्वा गणपती बाप्पाला फार आवडतात महाराज. दुर्वा या स्वभावानं शीतल आहे, शीतलता प्रदान करणारे आहे. म्हणून गणेशजीला दुर्वांचं फार 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 आवड दुर्वांची आहे. तर दुर्वा कशा असाव्यात याचंही चिंतन केलेलं आहे. दुर्वा 12 अंगुल लांब असावे असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ही 4 बोट आहेत ना आपली, हे 4वर 4 आणखीन 1 म्हणजे अशी 12 अंगुल. बोटाची आपल्या जाडी जेवढी आहे त्या 12 अंगुल 12 बोटांच्या इतकी त्याची लांबी असली पाहिजे. 12 अंगुल लांब असं म्हणजे 1 वीट भर समजा
अशी एवढी ती लांब काळी असावी. मी इकडं पाहिलं बऱ्याच वेळेला दुर्वा अर्पण करताना त्याच्या संख्येचा विचार केला जात नाही. दुर्वा अर्पण करत असताना किती संख्येमध्ये दुर्वा असाव्यात याचंही चिंतन आहे. 21च्या पटीमध्ये तुम्हाला जे काय वाढवता येईल, 21च्या दुप्पट, त्याच्या तिप्पट, त्याच्या 10 पट अशा संख्येमध्ये त्या दुर्वा वाढवायच्या आहेत. 21 पेक्षा कमी दुर्वा जर भगवंताला वाहिल्या तर त्या चालत नाहीत महाराज. एकच दुर्वा जर तुम्ही वाहत असाल तर ती एक दुर्वा चालत नाही. आणि दुसरी गोष्ट, दुर्वा ते काय तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, हा निसायचं म्हणतात नाही, निसनच म्हणतात ना, बरोबर. ते व्यवस्थित करत असताना त्याला 3च पाती राहिली पाहिजेत. गवताची त्या हरळीची जी पाती आहे ती 3 पाती राहिली पाहिजे. 12 अंगुल त्याची लांबी, एक वीत लांब त्याचा आकार असला पाहिजे. 3 पाती त्याला असली पाहिजे. आणि 21 दुर्वांची एक जुडी करायची आहे. अशा जुड्या, मग त्या जुड्यांची संख्या सुद्धा 5च्या पटीमध्ये आहे, म्हणजे विषम संख्येमध्ये आहे. 3 असतील, 5 असतील, 7 असतील, अशा पटीमध्ये, म्हणजे 3च्या पटीमध्ये विषम संख्येमध्ये या दुर्वांना भगवान परमात्म्याला व्हायचा आहे. म्हणजे दुसऱ्या आवडीचा पदार्थ आहे तो दुर्वा आहे. त्याच्यानंतर तिसरा पदार्थ सांगताय, भगवान श्री गणेशजीला अक्षतांची सुद्धा फार मोठी आवड आहे. अक्षता वाहिलेल्या भगवान परमात्म्याला खूप आवडतात. म्हणून पूजेमध्ये, गणेशजीच्या पूजनामध्ये अक्षता ह्या अवश्य असल्या पाहिजे. अक्षता या शब्दाचा अर्थ व्यवस्थित ऐका, म्हणजे अक्षता तुम्हाला कळते. त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. अक्षता किंवा अक्षता म्हणतात. क्षत म्हणजे तुकडा, क्षती म्हणजे काय, तुकडा. अक्षत म्हणजे त्याला उपसर्ग लागला ना तर अर्थ उलटा झाला. क्षत म्हणजे जर तुकडा असेल तर अक्षता म्हणजे ज्याचा तुकडा झालेला नाही असा अखंड. अक्षता म्हणजे न तुकडा झालेला अखंड असणारा तांदूळ. तो अखंड असणारा तांदूळ भगवान गणेशजीला व्हायचा आहे. तुकडे असलेले राशनचे वगैरे तांदूळ जर त्यात असतील तर ते तांदूळ चालत नाहीत म्हणून अखंड तांदूळ असला पाहिजे. अक्षत म्हणतात त्याला. अक्षता भगवान गणेशजीला फार आवडतात. आणि आता खाण्याच्या वस्तू आहेत. भगवान श्री गणेशजीला सगळ्यात जास्त जर काय आवडत खाण्यामध्ये तर लाडू आणि मोदक हा भगवंताच्या अत्यंत आवडीचा आहे. तुमच्याकडे कसे मोदक करतात मला माहित नाही, अजून इकडेचे मोदक काही कधी खाल्ले नाहीत. परंतु आमच्याकडे मोदक करण्याची फार छान पद्धत आहे. आमच्याकडे उकडीचे मोदक करतात. उकडून गव्हाचं पीठ, त्या गव्हाच्या पिठाची पुरी लाटायची आणि पुरी लाटून त्याच्यामध्ये सारण भरायचं. सारणामध्ये खोबरं, गूळ किंवा साखर आणि काय म्हणतात त्याला खसखस, ती खसखस वगैरे अशी वाटून भरून मग त्याचं ते मोदकाचा आकार देऊन चाळणीमध्ये म्हणा किंवा एखादा कपडा त्या भांड्याला पातेल्याला वगैरे बांधून असं त्याच्यावरती मोदक सगळे ठेवायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवून पाणी, त्या पातेल्यामध्ये पाणी ठेवून मग त्या पाण्यावरती उकडायचे. असे सुंदर लागतात मोदक. आता इकडचे मोदक मी खाल्लेले नाहीत पण पाहिलेले आहेत. एवढेसे मोदक असतात, तेही त्या तळलेले, त्याच्यामध्ये सारणाच्या नावाने काही बाया तर साखरच भरतात. त्याच्यात साखर भरून मोदक सारण असले पाहिजे. आणि उकडीचे मोदक हे शास्त्रमान्य मोदक आहेत. मोदक हाही भगवान परमात्म्याला आवडतो आणि लाडू सुद्धा भगवान परमात्म्याच्या आवडीचा विषय आहे. याच्यानंतर वर्णन अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारची पूजा सामुग्री घेऊन चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशजीचं पूजन करायचं आहे. चंद्रोदय, चंद्राचा अस्त वगैरे सगळं पाहायचंय आणि त्याच्या माध्यमातून तो उपास. तुम्हाला काय सांगायची गरज नाही. चतुर्थी मला वाटते प्रत्येक सरासरी कंपल्सरी प्रत्येक बाईला चतुर्थी असतेच, म्हणजे जास्त काय सांगण्याची गरज नाही, आपल्या सर्वांना कल्पना आहे. तो चतुर्थीचा उपवास वर्षभर त्याचा संकल्प करायचा आहे. तुम्ही आता हे कायमच धरले असेल चतुर्थी आहे का नाही, कायम चतुर्थी आहे. पण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल म्हणजे शुद्ध चतुर्थीला आपण संकल्प करायचा आहे. गणपती बाप्पाची मूर्ती असेल, नसेल मूर्ती तर फोटो असेल, फोटोही नसेल तर सुपारी असेल, ती सुपारी समोर ठेवायची, हात जोडायचे आणि भगवान गणेशजीला विनंती करायची, प्रार्थना करायची की हे परमात्मन, मी आता 1 वर्षाचा चतुर्थीच्या उपवासाचा नियम करत आहे. असा संकल्प मी जसं बोलतोय असा संकल्प गणपती बाप्पाला करायचा की हे परमात्मन, मी 1 वर्षांचा चतुर्थीच्या उपवासाचं व्रत करत आहे. त्या माझ्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये अशी तुम्हीच कृपा करा. आणि मी हा जो नियम केलेला आहे, मी हे जे व्रत करत आहे, या व्रताला पूर्ण करण्याचं सामर्थ्य प्रभू तुम्हीच मला द्या. आणि या व्रताच्या माध्यमातून माझ्या घरामध्ये धन धान्य यांनी संपन्नता माझ्या घरामध्ये प्राप्त व्हावी.
अशा प्रकारचं भगवान परमात्म्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्प करून ते व्रत करायचं. संकल्प केल्याच्या नंतर हातामध्ये अक्षता घेऊन पाणी घेऊन तो संकल्प सोडायचा. संकल्प सोडून मग भगवान परमात्म्याच्या पूजेला सुरुवात करायची. असं 1 वर्षभर जर हे व्रत केलं तर वर्षाच्या नंतर 12 असतील 21 असतील तुम्हाला जे काही जमेल तेवढ्या ब्राह्मणांना म्हणा किंवा गणेश भक्तांना शिवभक्तांना जेव घालायचं आहे आणि जेव घालून या व्रताचं उद्यापन करायचंय. मला वाटतं तुम्ही कंपल्सरी ते करत असल्यामुळे उद्यापनाचा हा विषय तुमच्याकडे नाही, म्हणून वर्षानंतर त्याचं उद्यापन करावं लागत असतं. म्हणून उद्यापन हा फार महत्वाचा भाग आहे. पाहिजे तर परत करा ते व्रत, परंतु वर्षाच्या वर्षाला त्याचं उद्यापन झालं पाहिजे. हे गणेश चतुर्थीचं व्रत हे अत्यंत महत्वाचं विषय व्रत आहे की ज्या व्रताच्या माध्यमातून सिद्धी, बुद्धी आणि रिद्धी या तिन्ही त्या ठिकाणी प्राप्त होतात. गणराया 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 नवकरे गणराया नवकरे भेटी सकळा